नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण एकदम झटपट आणि चवदार कांदा पात भाजी बनवणार आहोत. तशी आपण एकदम कवळी कांदा पात भाजी घेतलेली आहे. तर आता आपण हे एक एक करून व्यवस्थित सर्व आपले जे देठ आहेत ते कापून घ्या. मुळं कापून घेऊयात पातीचे आणि सर्व मुळं कापून घेतल्याच्या नंतर त्याला एकदम बारीक बारीक आपण कांदा पातीला कापून घेऊया. आता हे जे छोटे छोटे कांदे आहेत हे एकदम चवीला शिजल्यानंतर एकदम चांगले लागतात. तर तुम्ही हे ठेवू शकता किंवा काढू शकता तुमच्या आवडीनुसार. तर एकदम नंबर एक अशी आपण ही कांदा पात भाजी बनवणार आहोत. तर असं व्यवस्थित आपण बारीक बारीक सर्व कांदा पात कापून घ्यायची. तर आपल्या आवडीनुसार जास्त मोठी किंवा छोटी त्यानुसार कापून घ्यायची. तशी नंबर एक आपण सर्व कांदा पात कापून घेतलेली आहे अशी व्यवस्थित. आणि आपण या कांदा पातीला पाणी टाकून चांगल्या प्रकारे धुवून घेऊया. आणि मस्त अशी धुवून घेतलेली आहे कांदा पात. आता आपण या कांदा पातीला नंबर एक अशी फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे. कढई ठेवून त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडेसे जिरे आणि मोहरी. तर जिरे आणि मोहरी टाकून घेतली. एकदम जिरे आणि मोहरी मस्त अशी कडकडू देऊया. त्यानंतर थोडंसं आपण जे बारीक बारीक लसूण कापलेलं तेही आपण त्यामध्ये टाकून देऊया. आणि एक टोमॅटो आणि कोथिंबीर आपण कापलेली आहे तेही आपण तेलामध्ये टाकून देऊया. हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया. त्यामुळे आपली भाजी एकदम चविष्ट बनणार आहे. तर आता हे भाजलेलं आहे. तर आपण जे धुवून घेतलेली कापलेली कांदा पात आहे यामध्ये आपण टाकून देऊ. आता ही जी पात आहे दिसायला भरपूर दिसते पण शिजल्यानंतर एकदम थोडीशी होणार आहे. तर आपण यासोबत मुगाची डाळही घेतलेली आहे. तर मुगाची जी डाळ आपण भिजू घातलेली आहे तीही आपण यामध्ये घालणार आहोत. तर आता आपण तेलामध्ये पण तिखट टाकू शकता किंवा वरतूनही टाकू शकता. जर तरी पाहिजे असेल तर तेलामध्ये टाका किंवा असं वरून टाकलं तरी भाजी चवीला चांगली होईल. तर आपण थोडंसं तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि हे भिजवलेली धुवून घेतलेली मस्त अशी डाळ आपण टाकलेली आहे. आपण मुगीची टाकू शकतो किंवा हरभऱ्याचीही टाकू शकतो. जे आपल्याकडे अवेलेबल आहे ती डाळ आपण त्यामध्ये टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. तशी नंबर एक आपली भाजी आपण बनवत आहोत. याच्यामध्ये मस्त मिक्स होण्यासाठी आपण शेंगदाणा कूटही घालणार आहोत. तर बघा आपण शेंगदाणे कूट टाकूया. तर एवढी मोठी अशी कढई भरून दिसणारी भाजी छोटीशी झालेली आहे. तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि शेंगदाणे कूट आणि मीठ आपण टाकून घेतलेलं आहे. तर नंबर एक चवीला भाजी आपली तयार झालेली आहे. ही जेवणासोबत आपण घेऊ शकतो किंवा आपण टिफिनलाही घेऊन जाऊ शकतो आणि एकदम चवीला नंबर एक भाजी. तर थोडंसं आपण त्यामध्ये पाणीही घालू शकतो. जर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप आपण भाजी खायची असेल तर जास्त पाणीही टाकू शकतो. पण एवढं पाणी तर आपण जे टाकलेलं आहे ते शिजण्यासाठी आपली लागणार आहे. तर अशी भाजी नंबर एक आपली तयार होणार आहे. तेव्हा शिजून एकदम चांगली आणि टेस्टी आपली कांदा पात तयार झालेली. बनवून खा. कशी लागली लाईक सबस्क्राईब करा, शेअर कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.